आम्ही भारताचे लोक आज मित्रांनो संविधान दिन देशाच्या राज्यकारभार संबंधित योग्य प्रकारे लोकशाहीच्या मार्गाने ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत असं लिखित जिवंत दस्तावेज म्हणजेच आपलं संविधान। आणि मित्रांनो या प्रकारे आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातील। संविधान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। त्यात आज संविधान दिन आहे। आपण थोडक्यात पाहूया का साजरा करतो मित्रांनो। तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटनेचा स्वीकार केलेला आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं तर हीच घटना अंमलात आणलेली आहे। दोन्ही ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, व्यवस्थित तारखा पाठ करणं गरजेचं आहे। परीक्षेला प्रश्न विचारले जातात। सुरुवात आता या संविधानाने सुरुवात कधी झाली तर 2015 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंतीचं औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी 15 पासून हा दिवस साजरा करण्याची घोषणा केलेली होती। ठीक आहे, 15 पूर्वी हाच दिवस आपण काय साजरा करायचो तर कायदा दिन म्हणून साजरा करायचो। आता हा जो 2025चा संविधान दिन आहे ही संकल्पना काय बघा तर आपले संविधान आणि आपला स्वाभिमान। म्हणजे परीक्षेला कधी कधी तुम्हाला वन लाइनर सुद्धा प्रश्न विचारले जातील। थोडक्यात महत्त्वाच्या घडामोडी करायच्या आहेत। संविधान सभेची स्थापना कधी झाली तर 9 डिसेंबर 1946 रोजी। आणि संविधान निर्मिती कालावधी किती आहे आता बऱ्याच वेळा कालावधीला प्रश्न विचारला जातो तो किती आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। म्हणजे अत्यंत महत्त्वाची ही घटना लक्षात ठेवायची। आणि एकूण महिला किती होत्या तर एकूण महिला 15 अशा होत्या। हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे। त्यानंतर आपण पाहूया संविधान सभेचे चिन्ह कोणते होते तर हत्ती चिन्ह होते। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ज्यांना आपण राज्यघटनेचे शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर मित्रांनो प्रश्न असा आहे तुमचा संविधानाचा अभ्यास झालाय की नाही आपण थोडक्यात पाहूया संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते। आपलं बरोबरचं उत्तर कमेंटमध्ये टाका। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद।